हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र. शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले. राज्यातील महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तारीख आणि वेळ निश्चित झाल्यामुळे गुरुवारच्या सर्वच वर्तमानपत्रात भाजपकडून शपथविधी सोहळ्याच्या जाहिराती देण्यात आल्या. महाराष्ट्र आता थांबणार नाही या मथळ्यासाठी सगळ्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र भाजपच्या या जाहिरातीमधील महापुरुषांच्या फोटोंमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो छापण्यात न आल्यानं ही जाहिरात वादाचा मुद्दा बनली. माजी खासदार संभाजीराजे यांनी हे खपवून घेणार नाही असं म्हणत भाजपला इशारा दिला. आता खासदार शाहू महाराज यांनीही हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याची जाहिरात ही वादाच्या कचाट्यात अडकल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्य सरकारने जाहिरातीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो न छापणे हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे असा थेट आरोप खासदार शाहू महाराज यांनी केलाय. सरकारच्या या कृत्याचे पडसाद कोल्हापूरसह राज्यभर उमटतील, त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली. कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक येथे इंडिया आघाडीच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला आणि यावेळी खासदार शाहू महाराज यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर जोरदार टीका केली. राजर्षी शाहू महाराजांचा फोटो न वापरून सरकारने घोडचूक केली आहे. राज्य सरकारकडून राजर्षी शाहूंचे विचार संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे षडयंत्र जनतेनं हाणून पाडण्यासाठी लढाई हाती घेणं गरजेचं आहे असंही शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या सगळ्या प्रकारावरून माफी मागणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे संभाजीराजेंनीही याच मुद्द्यावरून भाजप महायुतीला सुनावलं होतं. शाहू महाराजांचे विचार हे शासन विसरतंय असं हे आज स्पष्ट झालं आहे. आणि शाहू महाराजांचे विचार, पुरोगामी विचार हे घेऊन चालणार नसेल कुठलेही शासन, तर त्याचे दिवस निश्चितच लिमिटेड आहेत आणि भविष्य काळामध्ये योग्य शासनच येत राहील आणि सर्वांच्या साठी काम करणारं शासन, सर्वांना बरोबर घेऊन चालणारं शासनच इथं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा येईल असं मला वाटतं. भविष्य काळात नेमकं हे जाणीवपूर्वक केले असं वाटतंय आपल्याला. आता हे स्पष्ट झालं ना, ते चित्र नाही आहे म्हणून. आणि जाणीवपूर्वक आहे का नाही हा प्रश्न येतच नाही आहे. दिसतंच आहे की जाणीवपूर्वक त्यांचं चित्र वगळलं आहे. भूमिका त्यांची पुरोगामी भूमिका ही इंडिया आघाडीची, महाविकास आघाडीची कायम राहीलच आणि इतर सर्व प्रश्नसुद्धा ते घेतील. आणि काय काय झालं काय नाही आता अजून 7 दिवस सुद्धा झाले नाही आहेत आणि याच्यावर निश्चित मंथन होईल आणि याच्यातनं आपल्याला दिशा मिळेल. जिथं जिथं शाहू महाराजांचा विचार आता पोचलेलाच आहे तिथं निश्चित होणार आणि जनतेकडूनच होणार आणि फक्त ह्या जागेतनं त्या जागेत असं नाही, जनतेकडनंच आहे. त्यांना लक्षात येणार कधी ना कधी. लवकर येत नाही अशा गोष्टी, लवकर येत नाहीत, हळूहळू येतात लक्षात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.